आई एकविरा देव खंडाला वंदन करून मी दुर्गेश बोल तुम्हाला सर्वांचं आपल्या मिहायपूरमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या भागामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या नवीन स्टुडिओमध्ये एक नवीन संकल्प देखील आपण आखणार आहोत, म्हणजे व्हेज रेसिपी सुद्धा आपण करणार आहोत. आजपर्यंत तुम्ही सी फूड, चिकन, मटन या सगळ्या रेसिपी एन्जॉय केल्या असतात. अशा आहे तुम्ही व्हेज रेसिपी सुद्धा एन्जॉय नक्कीच कराल. सुरुवात करूया बेसिक रेसिपीपासून, जी तुम्हा आमच्या घरामध्ये नेहमीच बनवली जाते, डाळ. बघूया या डाळीला आपण थोडा वेगळा प्रयत्न करणार आहोत, एक वेगळ्या प्रकारे नवीन प्रयत्न करून तिला एक नवीन टच देणार आहोत. चला सुरुवात करूया डाळ बनवायला. पण त्या अगोदर त्यासाठी लागणारं साहित्य नोट डाऊन करून घेऊया. आजच्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आहे 100 ग्रॅम तूर डाळ, 50 ग्रॅम मूग डाळ, 1 टेबलस्पून जिरे, 1 टेबलस्पून राई, 1 टोमॅटो बारीक काप केलेले, 10-12 ठेचलेल्या लसूण पाकळ्या, 10-12 कढीपत्त्याची पाने, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 2 सुक्या लाल मिरच्या, गूळ साधारण 15 ते 20 ग्रॅम, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 किंवा 2 कोकम, 2 चमचे खिसलेले ओले खोबरे, अर्धा टीस्पून हिंग, 1 टीस्पून हळद आणि चवीनुसार मीठ. चला, साहित्य तर तुम्ही मस्तपैकी लिहून घेतलं असता. आता पटकन आपण तयारीला लागूया. मी इथे 3 चमचे तेल तापवून घेतलेले आहे. मस्तपैकी आता ते तापलेलं देखील आहे. एक सुगंधित आपण एक फोडणी तयार करून घेऊया. सुरुवातीला आपण त्यामध्ये जिरे टाकणार आहोत. मी इथे 1 चमचा जिरे वापरत आहे. त्यानंतर राई टाकून घेऊया, अर्धा टेबलस्पून. राई आणि जिरे तडकायला लागला का त्यामध्ये आपण लसूण पाकळ्या आणि आपला कढीपत्ता टाकून घेऊया. लसूण पाकळ्या मी इथे 10 ते 12 घेतलेले आहेत आणि 15 ते 20 कढीपत्त्याचे पाने. त्यानंतर सोबत हिंग टाकून घेऊया. हाफ टीस्पून हळद. त्यानंतर बारीक चिरलेली मिरची. मी इथे 2 लहान मिरच्या कापून घेतलेल्या आहेत. सोबत आपण सुक्या मिरच्या देखील टाकूया. मी त्या अशा तोडून टाकत आहे. परतून घेऊया. आता या फोडणीला आपण थोडी कोथिंबीर देखील टाकून घेऊया. तिचा फ्लेवर अजून एकदम मस्त येईल. परतून घेऊया. थोडं परतून झाल्यावरती यामध्ये आपण ही बारीक जी चिरलेली टोमॅटो आहेत ती टाकून घेऊया. एकदम बारीक देखील आपण केलेली आहे. थोडीशी टोमॅटो सॉफ्ट झाल्यावरती आपण यामध्ये ही आपली उकडलेली डाळ आहे ती आपण टाकणार आहोत. आपला थोडा वेळ वाचावा म्हणून मी ही डाळ कुकरला 4 शिट्या घेऊन आधी शिजवून घेतलेली आहे. मुगाची आणि तुरीची डाळ ही एकत्र करायची. त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घ्यायचा आणि मस्त 4 शिट्या घ्यायच्या. तुम्हाला जर हलकी थोडी सॉफ्ट पाहिजे तर तुम्ही 3 शिट्या घ्या, पण मी ते घट्ट शिजवलेली आहे त्यासाठी मी 4 शिट्या घेतलेल्या आहेत. त्या आपण जर टाकली याच्यामध्ये. मिक्स करून घेऊया. माझ्या भांड्यामध्ये थोडीशी डाळ राहिलेली आहे आणि आपल्याला थोडं पाणी पण पाहिजे, तर मी याच वाटीमध्ये पाणी घेऊन अर्धी वाटी मी पाणी टाकत आहे. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. डाळ मिक्स करून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण जे ओला नारळाचा खीस आहे तो टाकून द्या. साधारण 2 चमचे आपल्याला टाकायचा आहे. सोबत 1 कोकमाची पाकळी टाकायची आहे. फक्त एकच टाकायची कारण का आपल्याला एकदम हलका माइल्ड फ्लेवर पाहिजे कोकमाचा. आणि वर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर पुन्हा एकदा.
मिक्स करून घेऊया। असं म्हणतात की आपल्या शरीरामध्ये किमान 3 वेळा गुळाचे सेवन होणे अत्यंत गरजेचे आहे, कारण ते खूप पौष्टिक देखील आहे आणि योगायोग असा आहे की आपल्या डाळीमध्ये देखील थोडा गोडवा हवाच आहे, म्हणून आपण या डाळीमध्ये साखरेचा वापर न करता आपण थोडा गुळाचा वापर करणार आहोत, म्हणजे ही डाळ अजून ट्रेडिशनल होऊन जाईल। गुळ टाकून घेऊया। मी एक छोटा तुकडा गुळाचा घेतलेला आहे, सोबत मीठ टाकून घेऊया चवीनुसार। मिक्स करून घेऊया। मिक्स करून झाल्यावरती एक किमान 5 मिनिट आपल्याला हिला उकळी काढायची आहे, त्यानंतर आपली ही डाळ पूर्णपणे तयार आहे। आपली डाळ आता तयार झालेली आहे। या डाळीचे एक सुंदर असे एक प्लेटिंग तयार करून घेतो। आहे की नाही झटपट तयार होणारी साधी सोपी रेसिपी। आता गरमागरम राईस नक्की तयार करा आणि या डाळीचा आस्वाद जरूर घ्या। तुम्हाला आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपल्या सर्वांचं मी हाय बोल चॅनल सबस्क्राईब जरूर करा। लवकरच एका छानशा रेसिपीसह पुन्हा भेटूया, तोपर्यंत राम राम, जय गुजरात।